मृत्युंजय जयति जय मृत्युंजय। नववधू वृषाली प्रवेश करते राधेयाच्या घरी, या गृहीचा मान वाढविन संजीवन सासरी, या गृहीचा मान वाढविन संजीवन सासरी, मनात वरदळ भीड अंतरी, सलजते बावरी चैतन्याच्या आनंदाच्या, चैतन्याच्या आनंदाच्या रोम रोमी लहरी, रोम रोमी लहरी, रोम रोमी लहरी, रोम रोमी लहरी। वृषाली माप उलट आणि आत ये. नाही नाही असं नाही, आधी नाव घ्यायचं आणि मगच घरात प्रवेश करायचा. ईशा 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 तुझ्या नवऱ्याचं नाव आहे. अगं घे नाव घे, नाव घ्या सुनबाई, नाव घ्या. धनुष्यावर चढवला बाण, पुढे बाण सुटला की नाही. धनुष्यावर चढवला बाण आणि ओढली प्रत्यंच्या आकर्ण. ऐका शत्रूची बसली पाचावर धारण, कारण समोर उभे होते सर्वश्रेष्ठ धनुर्धर कर्ण. खूप छान नाव घेतलंस वृषाली. छान. तुझं झालं समाधान. आता तिला येऊ दे आज. घे वृषाली. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय मनोहरि। हवी समज तू मन जिंकाया, तन सुखवूनी सुख उधळाया. हवी समज तू मन जिंकाया, तन सुखवूनी सुख उधळाया. तुझ्या विना मी शुष्क कोरडी, तुझ्या विना मी शुष्क कोरडी, उदास होईल जरा. प्रीतीचा बेधुंद गंध हा, कसे आवरू सांग मला. अधर चुंबिता कंपनातुनी पिसे लागेल जीवा. प्रीत लुटाया धीरतेने, दूर सारती सीमा, दूर सारती सीमा, दूर सारती सीमा. मिठीत नवथर प्रीत रंगते, विसरूनी जातो मीच मला. प्रीतीचा बेधुंद गंध हा, कसे आवरू सांग मला. कसे आवरू सांग मला. वृषाली कर्ण, या पात्रातून जो सर्वप्रथम अंगठी काढेल तो जिंकेल. टाकू. शोध
वृषाली लवकर. अंगठी सापडली की नाही वृषाली? कशी सापडेल? कर्णाने तिचा हात धरलाय. नीट बांधा अगदी गच्च. कर्ण, तुला तुझ्या बायकोला शोधायचं आहे. बायकोला शोधली की? ते लग्न आधी शोधलीस, आता लग्नानंतर शोधायची आहे. बर. शोधा आता. लग्न आधी शोधले ना, मग आता शोधा. बघूया भेटते की नाही. ए नाही सांगायला नकोस. सापडलीच ना. लग्ना अगोदर तुझी जीभ चुरू चुरू बोलत होती आणि आता काय बंड पुकारले तिने. वृषाली, आज आपल्या सहजीवनाची पहिली रात्र आहे. या रात्रीची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून मी तुला एक भेट देऊ इच्छितो. बोल,
तुझी काय इच्छा आहे? नाथ, माझी फक्त एकच इच्छा आहे, तुम्ही सर्वश्रेष्ठ धनुर्धर व्हावं. सासूबाई, नमस्कार करते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. न्याहारी तयार आहे. जा त्याला बोल. कुणाला? त्याला बघून शत्रूची पाचावर धारण बसते त्याला. समजलं? जा. वक्रतुंडे महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंडे महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय. अगं ऋषाली, हा हा, अजून इथेच का उभी आहेस? जा बोलव त्याला. हो हो, बोलत. आई, ते नाही आहेत. प्रणाम बाबा. सौभाग्यवती भव. तू इथे वृषाली? बाबा, ह्यांना शोधायला निघाले होते. ते काहीही न खाता पिता घरून निघालेत बाबा. बाबा कुठे आहेत ते? तुझ्या हृदयात. शिष्य, डोळे मीट. तुझं जर कर्णावर उत्कट प्रेम असेल तर चटकन तुला कर्णाचा साक्षात्कार होईल. डोळे मीट आणि आपल्या अंतरंगात डोकावून पहा. घाबरलीस? भित्री भागूबाई. वृषाली, वृषाली थांब.
मालिनी, आपण भेटायला येणार असल्याचे महाराणी गांधारीला कळवलंयस ना तू? हो. याची गांधारी देवी आपलीच प्रतीक्षा करतायत राजमाता. गांधार नरेश आपण हस्तिनापूरचा एक सेवक. सेवक की भक्षक? मला रक्षक म्हणायचं होतं गांधार नरेश. राजनीतीमध्ये शब्दाचे खेळ खेळले जातातच राजमाता. आणि कुटील नीतीमध्ये कुटील नीती राजनीतीचा अंगरखा आहे राजमाता. या क्षणी आपण कुठला अंगरखा पांघरला आहे गांधार नरेश? कारण माझे महाराणी गांधारीला भेटायला इथे येणे आणि अचानक तुमची भेट होणे, याला माझे मन योगायोग मानायला तयार नाही. असं तर नव्हे गांधार नरेश की हा योगायोग तुम्ही जमवून आणला आहे. आम्ही कितीही बेत जुळवून आणले तरी ते उधळून लावण्यात आपण कुशल आहात राजमाता. युधिष्ठिरासाठी आलेल्या विवाह प्रस्तावासंदर्भात तर बोलत नाही आता आपण. आपण लांबण न लावता सरळ विषयालाच हात घालता. आपला हा गुण कदाचित अर्जुनाने उचलला असावा, कारण तोही असाच अचूक लक्ष्यभेद करतो. त्याच्या बाणापासून दूरच राहा गांधार नरेश. मी तर म्हणेन की हस्तिनापूर पासूनच दूर राहा. युधिष्ठिरासाठी आलेला विवाह प्रस्ताव अस्वीकार केला मी. केव्हा केव्हा द्यूताचा डाव आपणास मनपसंत दान देत नाही गांधार नरेश. चल मालिनी. प्रणाम. राजमाता, शकुनीचे फासे शकुनीला नेहमीच मनपसंत दान देतात. मी वेळ जमवून आणीन तेव्हाच तुम्हाला ते समजेल. द्यूताचा प्रत्येक डाव शकुनीच जिंकेल. जीतम मया.